सुस्वागतम. संगीता भालसिंग हे माझ्या युट्यूब चॅनलला मी नाव दिलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे लेक्चर पाहू शकता. चला तर आज आपण अभ्यासाला घटक कोणता घेतला आहे, विषय कोणता घेतला आहे ते पाहूया. विषय मराठी इयत्ता 12वी. इयत्ता 12वीचं मराठी युवक भारती या पुस्तकामधील आपण अभ्यासाला घटक भाग क्रमांक 5 मधील व्याकरणाचा घटक अभ्यासणार आहोत. 5वा भाग आहे व्याकरण आणि लेखन. त्यामध्ये व्याकरणाचा जो घटक आहे त्यामध्ये पहिला जो उपघटक आहे वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर. आता हे दोन घटक आहेत, वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर. यामधील पहिला जो उपघटक आहे वाक्य प्रकार, हा उपघटक किंवा हा व्याकरणाचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये वाक्य रूपांतर हा प्रकार आपण अभ्यासू, उद्याच्या लेक्चरमध्ये. चला तर पाहूया वाक्य प्रकार. वाक्य प्रकार म्हणजे काय आणि कोणकोणते प्रकार आहेत ते कसे ओळखायचे ते आपण आज अभ्यासणार आहोत. पहा, आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो, गद्य पद्यही वापरतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करतो किंवा बोलतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो आणि आपल्याला जे काही सांगायचं आहे ते वेगवेगळ्या वाक्यातून सांगू शकतो, पण त्याचा अर्थ एकच असतो. आता त्याचं उदाहरण पाहूया आपण. उदाहरण घेतलेलं आहे इथे, काल खूप पाऊस पडला. तुमच्या गावामध्ये काल पाऊस झालेला आहे, हे तुम्ही कसं सांगू शकता इतरांना ते पाहूया. काल खूप पाऊस पडला हे वाक्य अनेक प्रकाराने सांगता येत आहे. मग त्यातला पहिला प्रकार काय आहे? एखादा विद्यार्थी म्हणेल काल फार पाऊस पडला. विधान तेच आहे, अर्थ तोच, अर्थ बदललेला नाही, पण शब्द थोडे बदलले. याला म्हणायचं विधानार्थी वाक्य. दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य दुसऱ्या विद्यार्थ्याने सांगितलं, काल काही कमी पाऊस पडला नाही. म्हणजे काय? फार पाऊस पडला, पण त्याने सांगताना वेगळ्या प्रकारे सांगितलंय. विधानार्थीच वाक्य आहे, पण ते नकारार्थी आहे. तिथे नाही म्हटलं की नाही. काल काही कमी पाऊस पडला नाही याचा आशय तोच आहे की काल फार पाऊस पडला, पण याला म्हणायचं विधानार्थी नकारार्थी वाक्य. तिसरं वाक्य पाहूया. तिसरा विद्यार्थी सांगेल, काल काय कमी पाऊस पडला का? प्रश्नचिन्ह, याला प्रश्नार्थक वाक्य म्हणायचं. या वाक्यातून मूळ वाक्याचा अर्थच बदलला नाहीये. काल पाऊस फार पडला, काल पाऊस फार पडला. काल काय कमी पाऊस पडला का असं प्रश्नार्थक विचारलं, याचा अर्थही तोच आहे की काल फार पाऊस पडला. जिथे प्रश्नचिन्ह असेल ते प्रश्नार्थक वाक्य, हे नेहमी लक्षात ठेवा. चौथं वाक्य पाहू. चौथा मुलगा काय म्हणतोय ते पाहूया आपण. काल कमी तर पाऊस पडला नाही ना? हे पण प्रश्नार्थकच वाक्य आहे. काल कमी तर पाऊस पडला नाही ना? हे पण प्रश्नार्थक वाक्य आहे. पाचवं वाक्य आहे. पाचवा विद्यार्थी सांगेल आपल्याला, किती अफाट पाऊस पडला काल. आणि पुढे एक्सक्लेमेटरी मार्क, त्याला दंड असं म्हणतात, त्याला उद्गार चिन्ह म्हणतात. उभी रेष आणि खाली छोटासा टिंब दिसतोय, त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. म्हणजेच काय तर आपण बोलताना लिहिताना वेगवेगळ्या प्रकारची वाक्य वापरतो आणि एकच आशय किंवा अर्थ अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो. इथे एकच वाक्य होतं की काल खूप पाऊस पडला तुमच्या गावामध्ये. ते 5 विद्यार्थ्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. मग तुम्हाला वाटेल, मुलांना हे असं का सांगायचं वेगवेगळ्या पद्धतीने? तर कोणतीही भाषा असते तिचा हा एक प्रकारचा अलंकारच आहे ना. भाषा किती प्रकारे मांडणी करता येते, अर्थाच्या दृष्टीने, आशयाच्या दृष्टीने. त्यासाठी आपल्याला लेखन करताना आपण जर सरसकट लिहिलं, सरसकट बोललं तर त्यात नाविन्य जाणवत नाही, वाचावंसं लिहावंसं वाटत नाही. पण इथे एकच वाक्य वेगवेगळ्या प्रकाराने सांगितल्यामुळे भाषेचं एक सौंदर्य निर्माण झालेलं आहे. काल खूप पाऊस पडला, हेच वाक्य किती 5 प्रकारे 5 विद्यार्थी सांगू शकतात. आपण हेच वाक्य प्रकार अभ्यासणार आहोत. चला तर सविस्तर पाहूया वाक्याचे प्रकार. वाक्याचे 2 प्रकार आहेत, आशयावरून आणि भावार्थावरून. म्हणजे वाक्याचा आशय, अर्थ काय आहे आणि भावार्थ काय आहे.
आणि दुसरा प्रकार आहे क्रियापदाच्या रूपावरून, की क्रियापदाचं रूप काय आहे. क्रियापद म्हणजे काय माहित आहे तुम्हाला? परत सांगते, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला क्रियापद असं म्हणतात. शेवटी येतो किंवा क्रियापदाची जागा बदलू शकते, पण वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद, हे लक्षात ठेवा. आता आपण पाहूया कोणकोणते प्रकार पडत आहेत. आता प्रकार घेऊया आपण. वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे 3 प्रकार आहेत. 1 विधानार्थी वाक्य, 2 प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य आणि 3 उद्गारार्थी वाक्य असे प्रकार आढळतात. म्हणजे वाक्याचा आशय काय आहे, अर्थ काय आहे, भावार्थ काय आहे, त्यावरून 3 प्रकार आहेत. आता आपण जी उदाहरणं घेतली ना, काल फार पाऊस पडला, तिथेही अभ्यासली आपण. आणि इथे महत्वाची बाब लक्षात ठेवायची आहे की ही जी वाक्य आहेत ती वाक्य होकारार्थी पण असू शकतात आणि नकारार्थी पण असू शकतात. हे फार महत्वाचं आहे की विधानार्थी, प्रश्नार्थी ही जी वाक्य आहेत ना, उद्गारार्थी ही होकारार्थी पण असू शकतात आणि नकारार्थी पण असू शकतात. वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून जो प्रकार होतो त्यामधली ही वाक्य होकारार्थी आणि नकारार्थी असू शकतात. आता आपण सविस्तरपणे या वाक्याच्या प्रकारांचा अभ्यास करूया. पहिलं वाक्य विधानार्थी वाक्य अतिशय साधं सोपं विधान असतं. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. साधं विधान असतं, वाक्य असतं. त्याचे 2 उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. अतिशय साधं सोपं विधान आहे हे, म्हणून त्याला म्हणायचं विधानार्थी वाक्य. दुसरं वाक्य, विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. हे पण विधानार्थी वाक्य आहे, पण आता इथे नाही शब्द आलाय ना, म्हणून हे विधानार्थी आहे पण नकारार्थी पण आहे. म्हणून विधानार्थी आणि पुढे कंसात नकारार्थी असं लिहायचं. विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. विधानार्थी वाक्य पण ते नकारार्थी आहे. अशा प्रकारे विधानार्थी वाक्य होकारार्थी पण असू शकतं आणि नकारार्थी पण असू शकतं. म्हणजे पहिलं वाक्य जे आहे, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, ते विधानार्थी वाक्य आहे पण होकारार्थी आहे. आणि दुसरं वाक्य, विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही, हे विधानार्थी वाक्य आहे आणि नकारार्थी आहे. समजलं एवढं? दुसरा प्रकार आपण पाहूया, प्रश्नार्थी वाक्य. सगळ्यात ओळखायला सोपं, प्रश्नचिन्ह असलं, क्वेश्चन मार्क इंग्रजीत म्हणता ना तुम्ही, की ते प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. प्रश्न विचारला की प्रश्नार्थी वाक्य. अगदी सोपं उदाहरण पाहू. पहिलं वाक्य, तू बाहेर केव्हा जाणार आहेस? प्रश्नार्थी वाक्य, पण हे होकारार्थी आहे. तू बाहेर केव्हा जाणार आहेस? प्रश्नार्थक वाक्य, परंतु ते होकारार्थी वाक्य आहे. दुसरं वाक्य पाहू, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? हे पण प्रश्नार्थी वाक्य आहे पण ते नकारार्थी आहे, कारण नाही असा शब्द आलाय ना शेवटी. तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही, प्रश्नार्थी पण नकारार्थी वाक्य आहे. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य होकारार्थी पण असू शकते आणि नकारार्थी पण असू शकते. पुढचा प्रकार पाहूया, उद्गारार्थी वाक्य. अतिशय सोपं असतं. जिथे उद्गार चिन्ह दिलेलं असेल ते उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. व्यक्तीने आपल्या मनातल्या भावना अतिशय उत्कटपणे व्यक्त करतो तो व्यक्ती, त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. उदाहरण पाहू, किती छान आहे हे फुल, आणि उद्गार चिन्ह दिलंय, त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणायचं. आणखी उदाहरण घेऊ, किती सुंदर ताजमहल आहे, गुलाब किती सुंदर फुललेला आहे, किंवा अशा प्रकारची अनेक प्रकारची वाक्य. पण तिथे जर
उद्गार चिन्ह दिलेलं असेल, एक्सक्लेमेटरी मार्क, तर त्याला म्हणायचं उद्गारार्थी वाक्य. प्रश्नार्थक वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य ओळखायला अतिशय सोपं आहे. हा झाला तिसरा प्रकार, उद्गारार्थी वाक्य. पुढचा प्रकार आपण पाहूया. क्रियापदाच्या रूपावरूनही वाक्याचे प्रकार पडतात, की क्रियापदाचं रूप कसं आहे, क्रियापद काय आहे ते सांगितलं की वाक्य अर्थ पूर्ण करणारा शब्द किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. याचे पण 3 प्रकार पडतात. ते क्रियापदाचं रूप काय आहे त्याच्यावरून. 1 स्वार्थी वाक्य, 2 आज्ञार्थी वाक्य, 3 विद्यार्थी वाक्य. तिसरा शब्द पहा, इथे म्हटलेला आहे विद्यार्थी, विद्यार्थी नाही, हे शब्द लक्षात ठेवा, विद्यार्थी वाक्य. तर या 3 प्रकारांचा आपण आता सविस्तर अभ्यास करणार आहोत. महत्वाचा टॉपिक आहे हा, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य. चला तर पाहूया स्वतंत्रपणे. पहिलं वाक्य, वाक्याचा प्रकार स्वार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. काळाचा बोध होतो, तुम्ही काळ अभ्यासलेले आहेत. काळ 3, वर्तमान काळ, त्याचे पण 3 प्रकार, उपप्रकार आहेतच. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, आणि त्याचेही उपप्रकार आहेत. पण 3 प्रमुख काळ तरी तुम्हाला माहिती असले पाहिजेत. असा जर काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणतात. उदाहरण पाहू. 1 मुले शाळेत गेले. या वाक्यावरून केवळ काळाचा बोध होतोय. क्रियापद आहे गेले. क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणतात. दुसरं वाक्य पाहूया. खेळाडू मैदानावर सराव करतात. आता हे वर्तमान काळाचं वाक्य आहे. काळाचा बोध होत आहे म्हणून याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. स्वार्थी वाक्य ओळखायला अतिशय सोपं लक्षण आहे की त्या वाक्यावरून काळाचा बोध होतो. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणतात. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार पाहूया. आज्ञार्थी वाक्य. आज्ञा देणं म्हणजे ऑर्डर देणं. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आज्ञार्थी वाक्यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात महत्वाच्या लक्षात घ्या. त्यामध्ये येते फक्त आज्ञा, ऑर्डर, आज्ञा येते. नंतर आशीर्वाद देतात की नाही, ज्येष्ठ व्यक्तीने कनिष्ठ व्यक्तीला दिलेला आशीर्वाद. नंतर प्रार्थना, परमेश्वराची केलेली प्रार्थना. नंतर विनंती, कोणाला तरी रिक्वेस्ट केली जाते. नंतर उपदेश, कोणाला मार्गदर्शन उपदेश केला जातो. नंतर सूचना, कोणाला सूचना दिल्या जातात, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचना. या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. आता आपण त्याचं उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण पहा. 1 ती खिडकी लावून घे. घरामध्ये आईने आपल्या मुलाला सांगितलंय, राजू ती खिडकी लावून घे. म्हणजेच काय केलेली आहे, आज्ञा केलेली आहे. शिक्षकांनी मुलांना सांगितलंय रांगेत उभे राहा. ही पण काय आहे, आज्ञा आहे. अभ्यास करा, ही पण काय आहे, आज्ञा आहे. ते झालं आज्ञार्थी वाक्य. क्रमांक 2चं वाक्य पाहूया. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल असा आशीर्वाद दिलेला आहे. तुम्ही ज्येष्ठ व्यक्तीला नमस्कार केलेला आहे, पायाला नमस्कार केलाय, आणि मग त्या आजोबाने आजीने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, यशस्वी व्हा, यशस्वी भव. म्हणजेच
हे वाक्य आज्ञार्थी वाक्य झालेलं आहे, कारण तिथे आशीर्वाद दिलेला आहे. तिसरं वाक्य, देवा मला सद्बुद्धी दे. ही झाली प्रार्थना, देवाची केलेली प्रार्थना. ते सुद्धा आज्ञार्थी वाक्य. देवा मला सद्बुद्धी दे, देवा मला परीक्षेत पास कर. अशा प्रकारे प्रार्थना करणं म्हणजे आज्ञार्थी वाक्य होय. क्रमांक 4चं वाक्य पहा. कृपया मला तुझे पुस्तक दे. कृपया म्हणजे प्लीज, प्लीज मला पुस्तक दे. ती अशी काय केलेली आहे? विनंती. प्लीज मला जाऊ दे, प्लीज मला हे दे ते दे. काही जे मागाल विनंती करून, ते सुद्धा आज्ञार्थी वाक्य आहे. 5वं वाक्य पहा. विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. शिक्षकांनी मुलांना सांगितलंय, विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. उपदेश केलेला आहे, म्हणजेच हे वाक्य सुद्धा आज्ञार्थी वाक्य आहे. 6वं वाक्य, इथे पादत्राणे ठेवू नयेत. पादत्राणे म्हणजे पायामधील चप्पल, जोडा, त्याला पादत्राणे असतात. इथे पादत्राणे मध्ये नाहीत. ऑफिस, विशेषतः मंदिरामध्ये अशा सूचना तुम्हाला शाळेतही सूचना फलक असतो की नाही, एका फलकावर विद्यार्थ्यांच्यासाठी सूचना लावली जाते. किंवा तुम्ही वर्गात क्लासरूम मध्ये बसलेले आहात आणि मग शाळेचे शिपाई मामा वही घेऊन येतात, त्यामध्ये मुलांना सूचना असतात की उद्या सुट्टी आहे. ती सूचना, त्या सूचनेला सुद्धा आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. आता लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाच्या बाबी पुन्हा एकदा. आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना या जर असतील वाक्यामध्ये तर आज्ञार्थी वाक्य. पुन्हा पहा. आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना अशा अर्थाचं जर वाक्य असेल, अशा अर्थाचं क्रियापद असेल, तर ते वाक्य झालं आज्ञार्थी वाक्य. हे विसरायचं नाही. पुढचा प्रकार पाहूया आपण, क्रमांक 3चा. विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी असं म्हणू नका, तर विद्यार्थी वाक्य. याचं लक्षण पाहूया. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी, विधी म्हणजे काय, याचा अर्थ क्रिया असं समजून घ्या. मग त्यामध्ये कोणकोणत्या क्रिया येतात ते पाहू आपण. कर्तव्य पहा. कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणायचं. म्हणजे क्रियापदाच्या वरून काय, विधीचा बोध झाला पाहिजे. विधी कोणकोणत्या? कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा असं जर त्या क्रियापदावरून कळत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणायचं. पहिलं वाक्य आपण पाहूया. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. इथे कर्तव्य ही विधी सांगितली आहे किंवा क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला विधी कर्तव्याची कळत आहे, म्हणून हे वाक्य झालं विद्यार्थी वाक्य. दुसरं वाक्य पाहूया. आज बहुतेक पाऊस पडेल. इथे काय केलंय? अंदाज. अंदाज म्हणजे शक्यता वर्तवलेली आहे, म्हणून हे वाक्य सुद्धा विद्यार्थी वाक्य आहे. आज बहुतेक पाऊस पडेल, शक्यता, म्हणून विद्यार्थी वाक्य. क्रमांक 3. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. इथे त्या व्यक्तीची क्षमता किंवा योग्यता दर्शवलेली आहे, म्हणून हे वाक्य सुद्धा विद्यार्थी वाक्य. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो, योग्यता वर्तवलेली आहे, म्हणून विद्यार्थी वाक्य. चौथं वाक्य. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. इथे इच्छा व्यक्त केलेली आहे शिक्षकांनी की विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी, म्हणून हे वाक्य विद्यार्थी वाक्य आहे. लक्षात ठेवा की ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच काय, कर्तव्य, नंतर शक्यता, नंतर योग्यता आणि नंतर इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल, या गोष्टी लक्षात येत असतील, या गोष्टी समजत असतील तर त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणायचं आहे.
लक्षात ठेवा हे. आता आपण शेवटचा चौथा प्रकार पाहूया, संकेतार्थी वाक्य. संकेत म्हणजे अट असते, ही अट. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे जर असं घडलं, जर तसं झालं, आपण म्हणतो ना अमुक तमुक, अमुक झालं असतं तर तमुक झालं असतं, अमुक झालं असतं, अशा प्रकारे जी वाक्य बोलतो त्या क्रियापदाच्या रूपावरून अमुक तमुक कळतं आपल्याला. म्हणजे संकेत कळतो, जर असं झालं तर तसं, जर तर, याला म्हणायचं संकेतार्थी वाक्य. त्याचं उदाहरण पाहूया. क्रमांक 1, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. म्हणजे हा संकेत आहे. काय? पाऊस पडला तर हवेत गारवा येणार आहे, हा संकेत आहे किंवा अट आहे. अट कशी आहे? पाऊस पडला तरच गारवा येणार आहे, अन्यथा नाही. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता, म्हणजे जर तर संकेतार्थी वाक्य. जिथे जर तर असेल, जेव्हा तेव्हा असेल, जेव्हा केव्हा असेल, जिथे तिथे असेल, असं वाक्य आलं की ते संकेतार्थी समजायचं. दुसरं वाक्य, मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईल. इथे पण जर तर आले, जर मला सुट्टी मिळाली तर मी गावी येईल. याचा अर्थ काय? इथे संकेत दर्शवलाय, गावी कधी येणार आहे? जर सुट्टी मिळाली. अट आहे इथे. म्हणजेच क्रियापदाच्या रूपावरून संकेत किंवा अट दिसून येते, त्याला संकेतार्थी वाक्य म्हणायचं आहे. आता हे झाले आपले वाक्याचे क्रियापदावरून प्रकार. आता आपण यावरील कृती सोडवणार आहोत. जी पाठ्यपुस्तकामध्ये कृती दिलेली आहे तीच आपण सोडवणार आहोत आणि त्यापेक्षा अधिक वाक्य घेऊया आपण. चला तर पाहूया. पाठ्यपुस्तकात दिलेली कृती आहे आपल्याला. खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. म्हणजे वाक्याच्या आशयानुसार जे प्रकार अभ्यासलेले आहेत आपण, की त्यापैकी कोणकोणते आहेत आपण अभ्यासलेले, त्या आशयावरून विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी, त्यापैकी कोणकोणता प्रकार आहे हा? खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. नंबर 1चं वाक्य, गोठ्यातील गाय हंबरते. अतिशय साधं वाक्य आणि त्याला म्हणायचं आहे विधानार्थी वाक्य. केवळ विधान केलेलं आहे म्हणून ते विधानार्थी वाक्य. क्रमांक 2, श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये. इथे नये, इथं नकारार्थी आहे, पण हे विधानार्थी वाक्य आहे आणि नकारार्थी आहे. तिसरं वाक्य, किती सुंदर देखावा आहे हा. आता इथे लक्षात घ्या, इथे दिलंय उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह आहे म्हणजेच उद्गारार्थी वाक्य आहे, की मनातील विशिष्ट भाव भावना उत्कटपणे व्यक्त केलेल्या असतात, म्हणून हे उद्गारार्थी वाक्य. 4, या वर्षी पाऊस खूप पडला. हे सुद्धा विधानार्थी वाक्य आणि होकारार्थी आहे. 5वं वाक्य, तुझा आवडता विषय कोणता? इथे प्रश्नचिन्ह आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. इतकं सोपं. म्हणजे प्रश्नचिन्ह आणि उद्गारार्थी चिन्ह असेल तर ती वाक्य ओळखायला सोपी आहेत, हे लक्षात येत आहे. आता आपण आणखी कृती दिलेल्या आहेत त्या कृती पाहूया. दुसरी कृती दिलेली आहे, खालील वाक्ये क्रियापदाच्या रूपावरून कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. आता क्रियापदाच्या रूपावरून आपण वाक्याचे प्रकार 4 अभ्यासलेले आहेत. 1, स्वार्थी वाक्य, 2, आज्ञार्थी वाक्य, 3, विद्यार्थी वाक्य आणि 4, संकेतार्थी वाक्य. आता आपण वाक्य पाहूया. क्रमांक 1, प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा. कोणतं वाक्य आहे हे? आज्ञा दिलेली आहे म्हणून आज्ञार्थी वाक्य. उत्तर येत असेल तर सांगू शकता तुम्ही. दुसरं वाक्य कोण सांगतंय? सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते. हे कोणतं वाक्य आहे? अगदी बरोबर, संकेतार्थी वाक्य. हा, अगदी बरोबर, संकेतार्थी वाक्य जर तर म्हटलंय इथे.
तिसरं वाक्य, विद्यार्थी कवायत करत आहेत. स्वार्थी वाक्य. कोणतं वाक्य आहे? अगदी बरोबर, स्वार्थी वाक्य की फक्त काळाचा बोध होणार हे वाक्य आहे. 4, विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका. आज्ञार्थी कोणतं वाक्य. वाक्य? अगदी बरोबर, आज्ञार्थी वाक्य आहे. इथे ऑर्डर दिली आहे, आज्ञा दिली आहे. 5, क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. स्वार्थी वाक्य. क्रिकेटच्या स्वार्थी वाक्य, अगदी बरोबर. आज क्रिकेटच्या सामन्यात नक्की जिंकेल भारत, म्हणजेच काळाचा बोध होत आहे, म्हणून हे वाक्य आहे स्वार्थी वाक्य. आलं लक्षात? एवढा स्वाध्याय पाठ्यपुस्तकात दिलेला आहे, पण यापेक्षा अधिक आपण प्रश्न तयार केलेत, कृती तयार केल्या आहेत, त्याची उत्तरं तुम्ही सांगायची आहेत. जेवढी येत तेवढी सांगा. पहिलं वाक्य आता पहा, वाक्य प्रकार ओळखायचा आहे. आता इथे आशय किंवा क्रियापद असं मी लिहिलेलं नाही, तुम्ही फक्त ओळखायचं वाक्याचा प्रकार कोणता. आणि पहिला जो आपला पाठ आहे वेगवशता, या पाठातील मी 10-12 वाक्य घेतलेली आहेत. वेग हे गतीचे एक रूप आहे. सांगा बरं कोणतं वाक्य आहे? प्रकार दिलेले आहेत तिथे. वेग हे गतीचे एक रूप आहे. प्रश्नार्थक, विधानार्थी, नकारार्थी, संकेतार्थी. कोणतं वाक्य आहे हे? विधानार्थी. अगदी करेक्ट, विधानार्थी. बरोबर, शाबास. विधानार्थी वाक्य आहे हे, याचं उत्तर येईल विधानार्थी. आता आपण पुढचं वाक्य पाहूया. पुढचं वाक्य घेतलंय, दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. सांगा, विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी. कोणतं वाक्य आहे हे? पण विधानार्थीच वाक्य आहे. पटपट सांगा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. पुढचं वाक्य पाहूया. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावी तेवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का? पर्याय दिलेले आहेत. अगदी सोपं, डोळे झाकून म्हणालात तुम्ही काय आहे ते प्रश्न दिलाय की नाही, म्हणून वाक्य कोणतं आहे? प्रश्नार्थी वाक्य. अतिशय सोपं. चला पुढे जाऊया पटकन. मग आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. आता सांगा, कर्तव्य कुठे येतंय? आठवतंय का? ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता व्यक्त होते त्याला म्हणायचं विद्यार्थी वाक्य. इथे प्रकार येत आहे क्रमांक 4चा पर्याय बरोबर आहे, विद्यार्थी वाक्य. जेव्हा शक्यता, कर्तव्य वर्तवली जाते तेव्हा विद्यार्थी वाक्य होतं. पुढचं वाक्य पाहूया. वाहनाचा वेग आणीवार झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. पर्याय आहेत संकेतार्थी, आज्ञार्थी, स्वार्थी आणि प्रश्नार्थी. सांगा उत्तर. सोपं आहे, अगदी करेक्ट. संकेतार्थी उत्तर आहे, जर, तर किंवा अट किंवा संकेत दर्शवलेला आहे. पुढचं वाक्य आपण पाहूया. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोठे? सांगा. प्रश्नार्थक. बरोबर, प्रश्नार्थक वाक्य आहे. इथे कोठे, इथे प्रश्नार्थक वाक्य. पुढचं वाक्य पाहूया आपण. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. शक्यता कुठे येते? विद्यार्थी वाक्यामध्ये, म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. यानंतर आपण पुढचं विधान पाहूया. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? सांगा. अगदी बरोबर, निकड म्हणजे गरज. प्रश्नार्थक वाक्य, अगदी बरोबर. सोपं येत आहे तुम्हाला, छान, शाबाश. अशी उत्तरं देत जा पटपट. पुढचं वाक्य. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहिले एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर
जीवन अर्थपूर्ण होईल. आता इथे सांगा, तर आलंय इथे, म्हणजेच काय, संकेतार्थी वाक्य आहे. लक्षात आलं? ते बरोबर समजलं म्हणजे तुम्हाला. शाबाश शाबाश, गुड गुड. वेगामुळे माणसे बेभान होतात. सांगा. सोपं साधं विधान आहे फक्त, म्हणून ते विधानार्थी वाक्य, विधानार्थी होकारार्थी वाक्य. आलं लक्षात? हे शेवटचं वाक्य. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर जर आवडलं ना मुलांनो, तर युट्यूबवर जाऊन तिथे व्हिडिओ लेक्चरच्या खाली तुम्ही कमेंट केली तर अशा प्रकारे अधिक व्हिडिओ लेक्चर बनवून तुम्हाला मार्गदर्शन करायला निश्चित आवडेल.